रजनीताई ह्या आई वडिलांच्या एकुलती एक मुलगी असली तरी त्या 5 भावंडांनंतर झालेली होती. त्यामुळे घरामध्ये धाकटी होती. परंतु तरी देखील रजनीताई यांचा खूप रागराग प्रत्येकजण घरातील व्यक्ती करत असायची. कारण त्यांना 4 भावंडांनंतर 5वा देखील मुलगाच पाहिजे होता. कारण जुन्या काळची रूढी परंपरा होती की भावांना भाऊ जोडीदार असावा. म्हणून मुलगी झाली म्हणून घरात रागराग करणाऱ्या रजनीताई यांना माहेरी तर कधीच सुख मिळालेच नाही. परंतु सासरचे जेव्हा त्या लग्न करून गेल्या तेव्हा त्यांचे सासू सासरे होते. तोपर्यंत त्यांना खूप चांगल्या प्रकारे सांभाळलं गेलं. परंतु एकदा की सासू सासरे देवाघरी गेले तेव्हापासून त्यांचा दररोज तो वनवास सुरू झाला. तो देखील त्यांच्या नवऱ्यामुळे. पाहता पाहता लग्नाला 2 वर्ष झाली आणि मुलगा झाला. परंतु तरी देखील त्यांचा नवरा त्यांना कधीच सुख उपभोगून देत नव्हता. परंतु रजनीताई यांचा मुलगा खूप समजूतदार आणि हुशार होता. एक दिवस राया हा आपल्या आईपाशी जवळ गप्पा मारत बसला असताना रजनीताई यांचा मृत्यू दिसत होता की काय म्हणून रजनीताई आपल्या मुलाला रायाला सांगतात की मी नसल्यावर तू तुझी एकटा काळजी घे आणि बाळा माझं नेहमी तुला खूप मोठा आशीर्वाद राहील. शिकून खूप मोठा हो आणि बाळा माझं प्रत्येक स्वप्न तू पूर्ण कर आणि तुझ्या बाबांना व्यवस्थित सांभाळ. परंतु हे स्वप्न पाहणारी आज रायाची आई ते पाहण्यासाठी नव्हतीच. कारण तिने दिलेल्या आशीर्वादामुळे राया हा एक खूप मोठा वकील झाला होता की जो हायकोर्टामध्ये जज होता आणि आज महिन्यांची लाखो रुपये तो कमाई करत होता. परंतु लाखो रुपये कमवत असून देखील त्याला आई नावाचं सुख हे उपभोगण्यासाठी नव्हतं. आणि ह्याच गोष्टीमुळे राया त्याच्या आयुष्यामध्ये नेहमी सदैव दुःखी असायचा. राया एक मोठा वकील होता. राया आणि त्याची बायको मीरा एका लग्नासाठी चालले होते. तिथे त्यांची ओळख त्यांच्याच गावातल्या एका काकूसोबत झाली होती. राया जेव्हा 9 वर्षाचा होता तेव्हा त्याच्या आईचा मृत्यू झाला होता. नंतर 2 वर्षांनी त्याचे वडील पण देवाघरी गेले. राया त्याच्या काका काकीजवळ राहत होता. गावाकडे 10वी झाल्यानंतर तो पुढे शिकण्यासाठी शहरात गेला. तिथे गेल्यानंतर त्याचे मन लावून अभ्यास केला तर त्याच्या आईवडिलांबद्दल जास्तीचं काही माहीत नव्हतं. पण रायाला त्याच्या आईवडिलांबद्दल माहिती करून घ्यायचं होतं. राया थोडे थोडे आठवत होता की त्याची आई नेहमी आजारी असायची. जेव्हा लग्नामध्ये राया सरिता काकूंना भेटला त्यांनी त्याला त्याच्या आईबद्दल खूप काही सांगितलं होतं. हे ऐकून रायाला खूप सारं दुःख झालं. राया मी तयार झाली आहे. तुम्ही तयार आहात ना? तर चला लवकर उशीर झाला आहे. राया काहीतरी काम करत होता. त्याने ते काम बाजूला ठेवलं आणि आपल्या बायकोकडे मीराकडे गेला आणि म्हणाला की चल माझं पण आवरलेलं आहे. मी पण तयारच आहे. दोघे पण बाहेर गाडीजवळ आले. गाडीमध्ये बसून दोघे पण विवाहस्थळाच्या जागी पोहोचले. आज रायाच्या मित्राच्या बहिणीचे लग्न होतं. वेळेवर दोघे पण तिथं हजर झालेत. रायाला पाहून त्याचा मित्र पण खूप खुश झाला. आपल्या मित्रांचे स्वागत करण्यासाठी तो गेटवरच पोहोचला होता. आतमध्ये आल्यावर रायाचा खूप पाहुणचार करण्यात आला. पण रायाला एकांत पाहिजे होता. तो पटकन त्या गर्दीतून बाहेर आला आणि एका जागी शांत जाऊन बसला. आज राया खूप उदास होता. त्याला त्याच्या आईची सतत आठवण येत होती. तेव्हा तिथं एक वयोवृद्ध वय झालेली काकू येऊन बसली. रायाला असं एकट्याला बसलेलं पाहून ती काकू म्हणाली की अरे बाळा तू इथे असाच एकटाच का बसला आहे? सगळ्यांमध्ये जाऊन बस, तुला छान वाटेल.
रायाच्या त्या काकूच्या बोलण्यामध्ये खूप आपलेपणा वाटू लागला. रायाने विनम्रपणाने उत्तर दिले की काकू, मी इथेच ठीक आहे. आज माझं जरा डोकं दुखत आहे. आपल्या संस्कृतीमध्ये म्हाताऱ्या माणसाला सवय असते की एखाद्या अनोळखी माणूस भेटला तर त्याचं नाव, गाव, आईवडील काय हे सगळ्यांविषयी आपण विचारतो. आणि तशाच प्रमाणे सरिता काकूंनी देखील रायाला सगळं काही विचारू लागल्या. बाळा, तुझं नाव काय आहे? काकू, माझं नाव राया आहे. मग तुझं गाव कोणतं आहे? राया म्हणाला, मी कोल्हापूरचा. कोल्हापूरमधील बांधवण या गावचा आहे. मी नोकरीसाठी या शहरात राहतो. अरे बाळा, मी पण त्याच गावची आहे. काही वर्षांपूर्वी मी पण त्याच गावामध्ये राहत होते. तुझ्या आईवडिलांचे नाव काय आहे? माझ्या आईचं नाव रेवती आणि माझ्या वडिलांचं नाव राजेंद्र होतं. माझे आईवडील दोन्ही पण आता ह्या जगात नाहीत. रेवती नाव ऐकल्यावर ती काकू जरा भावनिक झाली. त्यांच्या डोळ्यांमधून अश्रू येऊ लागले. ती रेवतीचा मुलगा आहेस तू? तुला उदंड आयुष्य लाभो, असं म्हणून त्या सरिता काकूंनी रायाच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवून त्याला आशीर्वाद दिला. सरिता काकूंच्या तोंडातून आपल्या आईचं नाव ऐकल्यानंतर राया आश्चर्यचकित झाला. तुम्ही माझ्या आईला ओळखत आहात का? हो बाळा, मी तुझ्या आईची बालमैत्रीण होते आणि आमच्या दोघींचं लग्न पण एकाच गावात झालं होतं आणि तेही एकाच दिवशी झालं होतं. तुझी आई खूप चांगली होती. लग्न झाल्यावर 9-10 वर्षातच तुझी आई हे जग सोडून निघून गेली. बाळा, तुझ्या आईचं निधन झाल्यावर मला खूप मोठा धक्का बसला. तुझ्या आईचं निधन 1 वर्षानंतर माझ्या पतीची बदली शहरात झाली. त्यामुळे मी त्यांच्यासोबत गेली. कधी कधी मी गावाकडे येत होते, पण तू मला कुठेच दिसत नव्हता. नंतर तू तुझ्या शिक्षणासाठी शहरात गेला. मी विचारत होते की मरणाच्या आधी रेवतीच्या मुलाला, माझ्या मैत्रिणीच्या मुलाला एकदा भेट व्हावी, पण आज तुला पाहून माझा आत्मा तृप्त झाला. ती काकू रायाला पाहून आनंदात सांगत होती आणि त्या काकूला रायाला पाहून खूप आनंदही झाला होता. रायाला सुद्धा त्या काकूला भेटून फारच आनंद झाला होता. रायाच्या काकूला म्हणाला की तुम्ही कोणासोबत इथे आला आहात? त्या सरिता काकू म्हणाली की मी ह्या नवरदेवाची मोठी आत्या आहे. रेवतीप्रमाणेच माझं देखील आयुष्य असंच फुकट निघालं आहे. मला मूळ बाळ नाही. गेल्या 5 वर्षापूर्वी माझ्या पतीचं निधन झालं. त्यांचा मृत्यूनंतर मला कोणाचाच आधार राहिला नाही. त्यामुळे मी वृद्धाश्रमात राहते. भावाच्या लग्नासाठी मी आली आहे आणि लग्न झाल्यानंतर मी 2 दिवसातच वृद्धाश्रमामध्ये जाणार आहे. काकू, माझ्यासोबत माझ्या घरी चला. मला आईबद्दल सर्व काही माहिती करून घ्यायचं आहे. ठीक आहे बाळा, मी तुझ्यासोबत येते आणि तुझ्या आईबद्दल तुला सगळं काही सांगते. राया मीराला आवाज येतो आणि त्या काकूंबद्दल माहिती सांगतो की यांना आईबद्दल सगळं काही माहिती आहे आणि आपण यांना आपल्या घरी घेऊन जाऊ, असं पण त्यांना मी मानतो. मी पण रायाच्या होमध्ये हो मिसळत राया त्या काकूला म्हणतो की ही माझी बायको मीरा. मीरा त्या सरिता काकूंना वाकून नमस्कार करते. मीरा खूप समजूतदार आणि बिनधास्त मुलगी आहे. त्यामुळेच तर खूप बारकोल रायाने तिच्यासोबत लग्न केलं होतं. मीराला माहीत होतं की राया त्याच्या आईवरती किती प्रेम करत आहे. तो नेहमीच आईची आठवण काढतो. मीरा त्याच्या आयुष्यात आली, परंतु आईची जागा ही मीरा सुद्धा पूर्ण करू शकली नाही. पण खरंच आईची जागा कोणीच भरू काढू शकत नाही. आज मीराच्या डोळ्यांमधील एका प्रकारची वेगळी चमक पाहिली होती. ती चमक त्याच्या डोळ्यात सरिता काकूंच्या भेटीमुळे आली होती. लग्न झाल्यावर राया आणि मीरा त्या सरिता काकूंना घेऊन त्यांच्या घरी येतात. त्यांना तिथे एका गेस्ट रूममध्ये ठेवतात. सगळ्यांचे जेवण झाल्यानंतर ते सगळेजण
त्या खोलीमध्ये बसतात. राया त्या काकूला म्हणतो की काकू, मला माझ्या आईबद्दल आज सगळं काही सांग. मला सगळं काही जाणून घ्यायचं आहे. सरिताताई म्हणतात की हो बाळा, मी तुला सगळं काही सांगते, पण तिची लहानपणाची ती आधी कहाणी ऐकून घे. तुझी आई रेवती, तिला 4 मोठे भाऊ होते. ती सगळ्यात धाकटी होती. आपल्याला असं ऐकायला भेटतं की एकुलती एक मुलगी असल्यावर, बहीण असल्यावर तिचे भाऊ खूप लाड करतात. पण रेवतीच्या आयुष्यात वेगळंच काही होतं रे. व तिचे आईवडिलांचे आर्थिक परिस्थिती सामान्य होती. रेवतीची आई थोड्या पैशांत सगळ्यांचा घर खर्च भागवत होती. 4 देखील मुलं झाली होती, म्हणून ते नवरा बायको खूप खुश होते. पण शेवटी मुलगी झाली म्हणून ते खूप नाराज होते. त्या काळात जर किती पण वाईट परिस्थिती असली तरी जर मुलगा झाला तर कोणीच नाराज होत नव्हतं. पण जर एक मुलगी झाली तर तिच्या लग्नाच्या हुंड्याचे टेन्शन सगळ्याच लोकांना येत होतं. म्हणूनच सगळे नाराज होते. हे ऐकून त्यांच्या अंगावर एक मोठं ओझं आलं होतं, असं तिच्या आईवडिलांना वाटू लागलं. 4ही भावांबरोबर रेवती पण मोठी होत होती. रेवतीला तिच्या भावांप्रमाणेच कधीच नवीन खेळणी किंवा नवीन कपडे सणासुदीला खरेदी करून आणत नव्हते आणि कधीच रेवतीकडे जास्त लक्ष देत नव्हते, जे इतर भावंडांकडे दिलं जात होतं. रेवती खूप निरागस होती, सुंदर होती. तिला कळत नव्हतं की तिचे आई वडील तिच्यावर जास्त प्रेम का नाही करत. रेवती हे असं फूल होतं ज्याला पाणी न घालता घरामध्ये फुलत होतं. गावातील लोक तिच्या बोलण्यामुळे आणि त्याच्या गोड आवाजामुळे मंत्रमुग्ध होती. खऱ्याखुऱ्या करण्यात तिला माहीतच नव्हतं की एक दिवस रेवती तिच्या भावांसोबत खेळत होती. खेळता खेळता ती पायऱ्यांवरून पडली आणि तिचं डोकं एका मोठ्या दगडाला लागलं. तिचे आई वडील पळत आले आणि त्यांनी पाहिलं की रेवतीच्या डोक्यातून खूप रक्त येत आहे. रेवती खूप रडत होती. तिच्या वडिलांनी तिच्या डोक्याला एक कपडा बांधला आणि गावातल्या वैद्याकडे नेलं. गावातील वैद्यांनी पाहिलं तर तिची जखम फार खोल गेली होती. त्यांनी त्या जखमेवर तात्पुरती मलमपट्टी केली. पण रेवतीची हालत पाहून त्या वैद्याने सांगितलं की या मुलीला जबरदस्त डोक्याला मार लागलेला आहे. याकडे दुर्लक्ष करून जमणार नाही. लहान वयात लागलेली जखमा मोठ्या झाल्यावर उद्भवू शकतात. कदाचित तिच्या वेगळ्या डोक्यावर परिणाम होईल. तिला जेवढ्या लवकरात लवकर शहरातल्या डॉक्टरांकडे घेऊन जावा, नाहीतर तुमची छोटीशी चूक तुम्हाला खूप महागात पडेल. घरी आल्यावर रेवतीच्या आई वडिलांनी शहरात दवाखान्यात नेण्यासाठी किती खर्च होईल याचा अंदाज काढला. खर्च जास्त होत आहे म्हटल्यावर त्यांनी घरीच इलाज करायला असं ठरवलं. जर रेवतीऐवजी कोणत्या तरी मुलाला जरी लागलं असतं तर लगेच शहरातील दवाखान्यात नेलं असतं. पण रेवतीला त्यांनी हा खर्च त्यांच्यासाठी वाचवला की हे पैसे रेवतीच्या लग्नात कामा येते. पण त्या जखमेमुळे रेवतीची मानसिक स्थिती खूप कमजोर झाली. हळूहळू रेवती शांत होऊ लागली. आई वडिलांनी तरी सुद्धा तिच्याकडे लक्ष दिलं नाही. एके दिवशी अजून एक घटना घडली. रेवती चुलीवरती जेवण बनवत होती, पण तिच्या डोक्यात काहीतरी विचार सुरू होते. त्यामुळे एक ठिणगी तिच्या कपड्यांवरती येऊन पडली आणि तिचे कपडे जळू लागले. तरी पण रेवती त्याच्याकडे लक्ष नव्हतं. परंतु तिची आई पळत आली आणि तिने कपडे विझवले. त्यामध्ये 15 वर्षांची होती रेवती. आता तिचे दोन्ही भाऊ पण मोठे झाले होते आणि कामाला सुद्धा जात होते. आर्थिक स्थितीमध्ये कोणता बदल झाला नाही. आधी जेवण मुलांना दिले जात होते आणि नंतर रेवतीलाच दिले जात होते. तीच मानसिक संतुलन कमी आहे, त्यामुळे तिला शाळेत सुद्धा पाठवले नाही. ती घटना घडल्यापासून आई तिला स्वयंपाक सुद्धा बनवून देत नव्हती. ती फक्त वरची कामं करत होती. ती स्वतःचीच बडबड करत असायची.
कधी कधी तिच्या मैत्रिणीसोबत बाहेर फिरायला पण जात होती. तिला नंतर कळायला लागले की आई वडील आपल्यावरती जास्त प्रेम करत नाही. पण रेवती खूप साधी आणि सरळ होती. ती कोणालाच काही म्हणाली नाही. त्यानंतर रेवतीच्या 4ही भावंडांचे लग्न झाले. लग्न झाल्यावर पण तिच्यामध्ये कोणताच बदल झाला नाही. तिच्या 4ही वहिनी तिची खूप घृणा करत होत्या. त्या वहिनींची तिचं लवकर लग्न लावून द्यावं आणि तिला या घरातून बाहेर काढावं असाच प्लॅन केला होता. रेवती तिच्या आयुष्यात मग्न राहत होती. तिला जेवढं काम सांगितलं तेवढंच ती सगळं करत असायची. तिला जे खायला देत होती तेवढंच आणि तेच ती खात होती. तिला कोणी खवळलं ओरडलं तरी तिच्यावर कोणताच परिणाम होत नव्हता. जबरदस्तीने रेवतीचं लग्न 1 महिन्याच्या आतमध्येच लावून दिलं गेलं. कारण की तिच्या वहिनींना त्यांची नणंद खूप खुपत होती त्या घरामध्ये. रेवतीसाठी सासर चांगलं होतं, परंतु रेवतीचा नवरा हा चांगला नव्हता. शरीराने व्यवस्थित असून सुद्धा तो काहीच काम करत नव्हता. रेवतीच्या ह्या साध्या स्वभावामुळे त्याला खूप राग येत होता. तो कधीच रेवतीला सरळ बोलत नव्हता, परंतु रेवती त्याला तन मन धन ह्या परीने त्याला आपला नवरा मानत होती. तिच्या आईवडिलांची आणि भावांची चूक होती. ती साधी आहे म्हटल्यावर एक चांगला नोकरी करणारा मुलगा शोधून तिचं लग्न लावून द्यायचं होतं. परंतु हा नवरा तर दिवसभर हिंडत असतो, घरात बसून असतो, कधी कधी एकाही कामाला हात सुद्धा लावत नाही, कधी कोणती गोष्ट करत नाही. तिचे सासू सासरे खूप चांगले होते. सासर हे सगळं तिच्या दीराच्या आणि सासऱ्यांच्या जीवावर चालू होतं. रेवतीचा नवरा काम करत नाही म्हणून कोणी तिला कठोरपणे बोलत नव्हतं. हळूहळू रेवती शहाणी झाली आणि सासूबरोबर घरातलं काम करत होती. नंतर तिने पूर्ण किचन सांभाळलं. 2 वर्षांनी रेवतीने एका मुलाला जन्म दिला. तिचे सासू सासरे पण खूप खुश होते आणि आता रेवती सुद्धा खूप आनंदी झाली. तिला मुलगा झाल्यापासून तिला तिच्या माहेरची अजिबात आठवण येत नव्हती. हा पण वर्षातून 1-2 वेळा तिच्या माहेराहून कोणी ना कोणी तिला भेटायला येत होतं. काही महिन्यानंतर तिच्या लहान दीराचं पण लग्न झालं आणि त्याची बायको खूप हुशार आणि तेज होती. पण घरातील मुख्य तिचे सासरे होते म्हणून ती रेवतीला काहीच बोलू शकत नव्हती. आता रेवतीच्या आयुष्यात आनंद होता. पण 4 वर्षानंतर तिचे सासू सासरे एका गावाला चालले होते. पण रस्त्यातच 2 गाड्यांचा जोरदार ॲक्सिडेंटमध्ये त्यांची बस ही पुलावरून खाली पडली आणि त्यामध्येच तिच्या सासू सासऱ्यांचा मृत्यू झाला. आता सासू सासरे गेले होते. आता त्यामुळे घरात दीर आणि जावेची हुकूमत चालत होती. त्यांना तिचा नवऱ्याने काम करत नाही हे बघवलं नाही. आता ते रेवतीला खूप त्रास होऊ लागला. परंतु तिच्या नवऱ्याला काहीच देणं घेणं नव्हतं. आधी बापाची भीती होती त्यामुळे तो घरी असायचा. पण वडील गेल्यापासून तो त्याच्या मित्रांसोबत जुगार खेळत बसायचा. कधी दारू पिऊन यायचा आणि रेवतीला खूप त्रास देत होता. जर रेवतीचा नवरा कमावू शकत असता तर तिला एवढा त्रास झाला नसता. जरी सख्खा भाऊ असला तरी तो किती दिवस आपल्या भावाला आयतं खायला देणार असणार. एका दिवशी छोट्या दीराने गावातली पंचायत मधल्या माणसांना बोलावून सगळ्या सामानाची वाटणी केली. सगळ्यांनी समान वाटणी करून दिली आणि वेगवेगळी चूल पेटू लागली. आधी तिचे सासरे तिची मदत करत होते, परंतु आता रेवती एकटीच पडली होती. काही दिवस वाटण्यांचे जे पैसे आले होते त्यात घर चालत होते, परंतु त्यानंतर उपासमारीचे दिवस येऊ लागले. आता रेवतीचा मुलगा म्हणजे राया शाळेत जाऊ लागला होता आणि त्यानंतर तिच्या दीराला सुद्धा बाळ झालं आणि शाळेतून आल्यावर राया त्याच्या मुलासोबत खेळत होता. वयोमानानुसार रेवतीच्या आईवडिलांचा सुद्धा मृत्यू झाला होता आणि तिच्या भावांनी तिची काळजी सुद्धा
नव्हती. आता तिचे भाऊ श्रीमंत झाले होते आणि येताना सोबत जुने कपडे वस्तू घेऊन येत होते आणि त्यातच त्यांना मोठेपणा वाटत होता. रेवती जरी भोळी भाबडी असली तरी ती खूप स्वाभिमानी होती. ती तिच्याकडून तिच्या भावाकडून एका रुपयाची कधीच अपेक्षा करत नव्हती. ती तिच्या भावांसमोर तिच्या गरिबीमुळे दुःखामुळे कधीच एक थेंब अश्रू देखील गाळत नव्हती. जसे जसे दिवस जात होते तसं तसं रेवतीची तब्येत अजूनच खराब होऊ लागली. तिच्या नवऱ्यामध्ये कोणतंच परिवर्तन झालं नाही. कधी कधी तो कामाला जात होता आणि त्यातूनच थोडाफार घरातील खर्च भागवत होता. दुकानदार खूप चांगला होता जो रेवतीला उधार देत होता, परंतु तिच्या नवऱ्याला एका रुपयाचं सुद्धा सामान उधार देत नव्हता. ती कधीच नवऱ्यासोबत घरात पैसे आणत नाही, वस्तू आणत नाही म्हणून भांडत नव्हती. ती तिच्या सासूचे दागिने जे तिला वाटण्यात मिळाले होते ते दागिने गहाण ठेवून घर खर्च भागवत होती. रेवतीने बाहेर कुठेतरी काम करण्याबद्दल नवऱ्याला सांगितलं की मी काम करते, परंतु तिच्या नवऱ्याने तिला कामावर जाऊन दिलं आणि नाही. कधी कधी रेवती 2-2 दिवस उपाशी राहत होती, परंतु तिने कधीच आपल्या नवऱ्याला उपाशी ठेवले नाही. ती तिच्या मुलांसाठी वेगळे पैसे काढून ठेवत होती. एके दिवशी पहिल्यांदा रेवतीने तिच्या जावेपुढे हात जोडले आणि म्हणाली की माझ्याकडे जे पण सामान आहे ते सामान सगळं घे, परंतु माझ्या मुलाला 2 घास 2 टायमाचं जेवण दे. तिच्या जावेला सुद्धा हे मान्य झाले, कारण की राया तिच्या मुलांना चांगला खेळवत होता, त्यामुळेच तिला आराम भेटत होता. ती रायावर फारच खुश होती. तिचा नवरा जो कमवत होता त्यातील पैसे घेऊन जुगार खेळायचा किंवा बाहेर खाऊन यायचा. बिचारी रेवती तशीच उपाशी राहत होती आणि हळूहळू तिचं शरीर तिला जेवण न भेटल्यामुळे खूप सुकू लागलं. तिच्या अंगात तिला उठण्याची ताकदसुद्धा नव्हती. वारंवार चक्कर येऊन ती कमजोर होऊ लागली. तिची जाव पण जेवण शिल्लक राहिले तर त्यातील थोडं जेवण रेवतीला देत होती, नाहीतर ती तशीच झोपेवरती असायची. रेवतीच्या घरात आता एकच लाईट आणि 2 फॅन होते आणि दुसऱ्या घरातील एक लाईट 2 फॅन बिघडलेले होते. रेवतीला गरमी लागत आहे हे सुद्धा कळत नव्हतं. जर तिचा मुलगा म्हणाला मला गरमी होत आहे आई, मला गरम सहन होत नाही, तर ती आपल्या मुलाला हाताने एखादा कागद घेऊन त्याला हवा करत होती. आपल्या बहिणीची इतकी खूप वाईट अवस्था चालली आहे हे ऐकून त्यातील 2 भाऊ तिच्याकडे आले. आपल्या बहिणीची ही हालत पाहून त्यांना तिची काळजी घेण्यासाठी सोबत घेऊन सुद्धा जाता येत नव्हते, कारण त्यांच्या बायका खूप वाईट होत्या. काय लोक काय म्हणते, बहीण आजारी आहे, तरीसुद्धा एक भाऊ बघायला आला नाही, त्यामुळे ते दोघे आले. पण दोघांनी भावांना पाहून रेवतीला खूप आनंद झाला. तिला उठता येत नव्हतं, पण एका जागी बसून ती तिच्या भावांना बोलत होती. रेवती व्यवस्थित होऊ शकली असती तर तिला वेळेवर उपचार किंवा तिला जेवण दिलं असतं, तर त्यावेळेस तिच्या भावाने जाताना तिच्या हातावर काही पैसे जरूर दिले होते. रेवतीने ते पैसे घेण्यासाठी नकार दिला होता, पण तिच्या भावाने तिला जबरदस्तीने पैसे दिले आणि ते निघून गेले. रेवतीने तिच्या जावेला बोलवले. तिने तिच्यापुढे हात जोडले आणि म्हणाली की काही झाल्यानंतर तू माझ्या मुलाला तुझ्या मुलासारखं सांभाळ. आजपासून हे घर आणि हिस्स्यामधलं जे पण आहे ते तुझं झालं. त्यानंतर तू माझ्या मुलाला चांगलं शिकवून मोठा कर. त्यानंतर त्याचं आयुष्य तो मोठा झाला की तो मग जगेल, त्याची जिम्मेदारी घेण्यासाठी तो तयार होईल. तिच्या जावेने हा म्हणून डोकं हलवलं. त्यामुळे रेवतीला खूप आनंद मिळाला. रेवती तिच्या जावेला म्हणाली की मला आज खूप भीती वाटत आहे, त्यामुळे यांना कोणाला तरी बोलवायला सांग. तिच्या जावेने कोणाला तरी पाठवून तिच्या नवऱ्याला बोलावून आणले. थोड्या वेळानंतर तिचा नवरा आला आणि तिला म्हणाला की काय झालं आहे, तुझ्या कशामुळे मला बोलवलेलं आहे. रेवती म्हणाली की आज माझी तब्येत खूपच खराब आहे, तुमच्यासोबत काहीतरी बोलावंसं वाटत आहे, त्यामुळे तुम्हाला बोलवलेलं आहे. तुम्ही माझ्या बाळाचं चांगलं लक्ष द्या
त्याचा सांभाळ करा. मी माझ्या बाळाची जिम्मेदारी तुम्हाला आणि माझ्या जागेवरती सोपवलेली आहे. असं म्हटल्यावर रेवतीच्या डोळ्यांतून अश्रू येऊ लागले. आज पहिल्यांदा तिचा नवरा तिला प्रेमाने बोलत होता. तो म्हणाला, तुला काय सुद्धा होणार नाही, तू अशी का बोलत आहे. तिचा नवरा तिला म्हणाला की तू आज काही खाल्लं आहे का. ती काही पण बोलली नाही. पण त्यांचा मुलगा राया म्हणाला की आईने आज फक्त पाणीच पिलं आहे. तिचा नवरा पटकन बाहेर गेला आणि दूध घेऊन आला. गरम दूध करून एक ग्लास भरून त्याच्या हाताने रेवतीला दूध पाजले आणि बिस्किटं खाऊ घातले. आज रेवतीला खूप आनंद झाला. तिच्या नवऱ्याने पहिल्यांदा झालेला बदल पाहून तिला खूप छान वाटत होतं. तिचा नवरा म्हणाला की मी तुला उद्यापासून थोडा देखील त्रास होऊ देणार नाही. मी कामावर जाईल. मी आजच तुम्हाला हॉस्पिटलमध्ये घेऊन जातो आणि कशाचं पण टेन्शन घेऊ नकोस. बिंदास्त राहा. सगळं काही ठीक होईल. एवढं म्हणून तो आत्ता घराच्या बाहेर निघून गेला. कदाचित तो उद्या हॉस्पिटलमध्ये जाण्यासाठी पैसे आणायला गेला असेल. नंतर रेवतीने तिच्या मुलाला त्याच्यापाशी बसवलं. डोळे भरून तिने तिच्या लेकरांना पाहिलं. ती खूप प्रेमाने आपल्या लेकरांच्या डोक्यावरून हात फिरवत होती. रेवतीने आज जेवढं पाणी पिलं नसेल तेवढं तिच्या आज अश्रू वाहत होते. जे पैसे तिच्या भावाने तिला दिले होते तिने ते पैसे रायाच्या हातामध्ये दिले. ते पैसे पाहून राया खूप खुश झाला. त्या दोघांनी बसून खूप गप्पा मारल्या. गप्पा मारता मारता त्या दोघांना कधी झोप लागली हे कळालंच नाही. थोड्या वेळानंतर रेवतीचा नवरा आला. त्या दोघांना निवांत झोपलेला पाहून त्याने उठवलं नाही आणि तो पण झोपी गेला. सकाळ झाली. सगळे उठले, परंतु अजूनही रेवती उठली नव्हती. ती उठणार कशी होती, कारण की ती कायमचीच झोपी गेली होती. रेवतीने माहेरी आणि सासरी तिचं प्रत्येक कर्तव्य पार पाडलं होतं. तिला कोणत्या जन्माचं पाप मिळालं होतं, त्यामुळे तिचा असा मृत्यू झाला. सांगता सांगता सरिता काकू रडत होत्या. त्या रायाला म्हणाल्या की राया, त्यावेळेस माझ्यापाशी सुद्धा काही सुद्धा नव्हतं. माझ्याच घरातील मला वांजोटी म्हणून त्रास देत होते. तुझ्या आईला पाण्यासाठी सुद्धा मला जाऊ देत नव्हते. एकदा गुपचूप तुझ्या आईला बघण्यासाठी गेले मी. मला पाहून ती खूप रडत होती. तिने मला सांगितलं की जर मला काही झालं तर माझ्या मुलाची चौकशी मधून तू करत जा. माझी मैत्रीण भुकेसाठी तडफडून देवाघरी गेली. तुझी आई मरण पावल्यावर तुझे बाबा तिचे दोषी समजू लागले आणि ते पण खूप आजारी राहू लागले आणि 2 वर्षानंतर ते पण हे जग सोडून कायमस्वरूपी गेले. सरिताताईंच्या डोळ्यांतून अश्रू थांबत नव्हते. आपल्या आईची एवढी दुःखद कहाणी ऐकून रायाला सुद्धा राहावलं नाही. खूप रडायला येत होतं. मीरा सुद्धा खूप रडत होती. तिने भरपूर वेळ रडत होती. त्यानंतर सरिता काकूंनी रायाचे डोळे पुसले आणि म्हणाल्या, रडू नकोस राया. तुझ्या आईचं जे चांगले कर्म होतं त्यामुळेच तू तुझ्या पायावरती उभा आहेस. तुला आज एवढा मोठा झालेला पाहून मला खूप आनंद झाला. रायाने डोकं सरिता काकूंच्या मांडीवरती ठेवलं आणि तो म्हणाला की काकू, आता तुम्हीच इथे राहा. मला तुमच्यामध्येच माझी आई दिसेल. तुमच्या स्पर्शामध्ये मला एका स्पर्श जाणवतो. काकू म्हणाली की राया, मला अजूनसुद्धा देवाने पूर्ण आयुष्य वांझोटे ठेवलेलं आहे. आजपासून तू माझं बाळ आणि मी तुझी आई आहे. त्यामुळे मी तुला सोडून कुठेही जाणार नाही राहायला. काकू सोबत पाहून मीराला सुद्धा खूप खुश झाली आणि रायाला काकूच्या रूपात आई मिळाली आणि काकूला सुद्धा रायाच्या रूपात मुलगा मिळाला. राया आता सरिता काकूंनाच आपली आई समजून आईचं प्रेम देत होता आणि सरिताताई सुद्धा आपल्या मुलाला मुलगा समजून आईचं प्रेम देऊ लागले. आनंदाने मीरा, राया आणि सरिताताई एकत्र राहत होते. आता ज्यांना आयुष्यभर निपुत्रे वांजुटी म्हणून हिणवलं गेलं त्या सरिताताई यांना त्यांचा मुलगा भेटला होता आणि आयुष्यभर जो आईच्या प्रेमाला भुकेलेला होता त्या रायाला त्याची आई देखील मिळालेली होती. काही माणसांच्या आयुष्यामध्ये दुःख खूप असतं, परंतु देव शेवटी का होईना त्यांना कर्माचे फळ गोड देतच असतो. जसं की रायाला सरिताताईंच्या रूपात मिळालं आणि सरिताताईंना रायाच्या रूपात मिळालं होतं. तर मग मित्र आणि मैत्रिणींनो,
तुम्हाला रायाची आणि सरिताताईंची ही गोष्ट कशी वाटली ही कमेंट करून नक्की कळवा. आणि कथा आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.